मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। अंतराळ क्षेत्रातले तरुण उद्योजक आणि नवोन्मेषकांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। भारताच्या अंतराळ क्षेत्रातील युवा ऊर्जेला भेटून त्यांच्याशी चर्चा करणं अत्यंत आनंददायी होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। या तरुणांना एका नवीन आणि आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल टाकण्याचं उल्लेखनीय धाडस दाखवलं आहे। त्यांनी जोखीम पत्करली, सुधारणा प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखलं। यामुळेच गेल्या काही वर्षात भारतानं अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले। भविष्यासाठी भारताची क्षमता विकसित करण्याच्या या प्रवासात भारत सरकार या तरुण उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सना दिली। अंतराळ क्षेत्रात भारत जगाला एक सक्षम, नाविन्यपूर्ण आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असं प्रारूप देऊ शकतो आणि आपली खाजगी अंतराळ कार्यक्षेत्र भारत आणि जगासाठी एक मोठी शक्ती बनू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पर्यावरण आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे मोलाचा वाटा असू शकेल याचा विचार करावा असं आवाहन पंतप्रधानांनी या स्टार्टअप्सना केलं। हे स्टार्टअप्स अटल टिंकरिंग लॅबशी संलग्न होऊन शालेय मुलांमध्ये कुतूहल जागृत करू शकतात आणि अंतराळ क्षेत्रात सहभागी होण्यासाठी पुढच्या पिढीला प्रेरित करू शकतात असं त्यांनी या उद्योजकांना सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या